कट करताना ते व्हिडिओ स्टॉप झाला. बाय द वे आपण इथे एंट्री घेतली डाऊन साईडला, जसं की इथं तुम्हाला दाखवलं. इथं प्लेस केली एंट्री इथंपर्यंत, ह्या कॅन्डलच्या लोपर्यंत केलेली आहे. आता आपल्याला आय थिंक सो हे म्हणजे छोटंसं हे पूर्ण, कारण की काय स्कॅल्प करायचा प्रयत्न करतो आपण इथं. लेट्स सी काय होतं इथे. सपोज ह्याला ब्रेक करत असेल तर इथून आपण एक बाईंग साईडला पण प्लॅन करू शकतो. असं आहे ना ते. ह्याला ब्रेक केलं तर इथून बाईंग साईडला पण एक प्लॅन करू शकतो आपण. आणि त्याच्या अगोदर हे जोपर्यंत त्याच्या खाली तोपर्यंत आपण इथं टीपी घ्यायचा प्रयत्न करतोय. असं लेट्स सी. बाकी BTCचं काय चाललंय. BTC पण चालू आहे आपला रॉकेट एकदम. BTC मध्ये तशी एंट्री दिली होती, बाईंग साईडला पळतोय चांगला. आता सध्या आपले 2 एंट्री चालू आहेत. इथं बघू शकता, एक गोल्डमध्ये बाईंग साईडला आणि एक BTC मध्ये बाईंग साईडला. ठीक. ठीक आहे ना. इथेरियमचं चेक करू आता. इथेरियम काय करतोय ते. इथेरियमला मी सांगू तुम्हाला, मी बाईंगला एंट्री तर लावली होती इथं ना, ह्याच ठिकाणी प्लेस केली होती बाईंगला एंट्री. तुम्हाला खोटं वाटलं असेल तर मला दाखवतो बघा. बाईंगला बघा, हे बघा, बाईंगला एंट्री मी इथं लावली होती, पण किती पॉईंट एंट्री राहिले बघा ना तुम्ही. इथं मी लावली होती ह्यासाठी, एक म्हणजे रेंज कंप्लीट झाली होती आणि इथून बाईंग साईडला रेंज येणार होती. त्याच्यामुळे हा गॅप बघा काहीच किती एवढा. हे एवढ्या गॅपमुळं नाही का, एकदम 2 पॉईंटचा गॅप आहे. एवढ्याने एंट्री आपली उठली, नाहीतर हा पण एक प्रॉफिट सुरू असला असता आत्ता आपला सध्या. ही एंट्री काढून टाकतो म्हणजे जेणेकरून फ्युचरमध्ये नाही होणार काय प्रॉब्लेम. हे असं असतं काय, हे नाही का. ठीक आहे, आता पुरतं एवढंच बघू. आता सध्या 2 ट्रेडिंग आहेत आपले. एक तरी BTC मधला हा एक ट्रेड सुरू आहे, आणि दुसरा गोल्डमधला एक डाऊन साईडचा एक ट्रेड सुरू आहे. डाऊन साईडला लय भारी पडायला लागले. त्याचा ट्रेल करायचा का. ट्रेल करून टाकू. मस्त मस्त. तुमच्या समोर प्रॉफिट आलं तर अजून भारी होईल. मे बी इथून एक रिएक्शन मारून नाही काही 50%ला एक इथे सपोर्ट घेऊ शकतं मार्केट, नाहीतर मग ह्याच्या खालीच. म्हणून ह्याचा अर्थ आपण पूर्णपणे आपला ट्रेल करू शकतो, काय अडचण नाही. आता आपण बिलकुल लॉसमध्ये नाही आहे. झालं तर प्लसमध्येच क्लोजिंग होईल, +0.13 प्लसमध्ये क्लोजिंग होणं इम्पॉर्टंट आहे. आणि झालं तर TP ठेवून आपला जो TP काय आहे, तो TP किती डॉलरचा आहे आपला, $8 आहे ते स्टोअर. ओके 8 प्रॉपर 8च ठेवू ना. प्रॉपर 8चं काय नाही बसत आहे. ठीक आहे. बघा आता ह्याचं तर काय स्कॅल्प आहे म्हटलं की ह्याचं काय नाही एवढं. बाकी गोल्डचा लॉंग व्ह्यू आहे माझा, सॉरी BTCचा लॉंग व्ह्यू आहे. म्हटलं जसं की तुम्हाला म्हटलं होतं, इथं एक रिएक्शन मारण्यासाठी येणार 50%ला इथं आलं तर मग
इथं पण एक स्कॅल्पला जागा आहे डाऊनसाठी परत या ठिकाणी ह्या पॉईंटला रिएंटर पण करू शकतो आपण त्या पॉईंटला. लेट्स सी काय होत आहे ते. BTC काय करते, BTC चाललंय आपल्या बाईंग साईडला. ओके आणि गोल्ड चालू आपल्या डायरेक्शन. व्हिडिओ सुरू आहे, रेकॉर्डिंग यूट्यूबला अपलोड करायचं नाही का. रेकॉर्डिंगमध्ये मी सांगितलं होतं आता इथं गोल्डमध्ये आपण एक स्कॅल्प करू शकतो डाऊन साईडला, छोटीशी पॉईंटला नाही का स्कॅल्प. एवढी छोटी स्कॅल्प डाऊन साईडला होती, इथं चालू आहे, इथे केली, इथं चालू आहे. आता तिचं काय 5.6 डॉलरचं सुरू आहे. आणि दुसरा मी एक दिलता BTC मध्ये, बिटकॉईनमध्ये हार्ट रेट इथे घेतलाय, इथं सुरू आहे. यूट्यूबवर टाकतो का? हां हे काय चालू आहे यूट्यूब. आणि हार्ट रेट मी इथं गोल्डमध्ये BTC दाखवतो मला. करतो का काय मला वाटतं तुझे चॅनल पे ॲड का मी असंच करतोय, हे करतोय, ते करतो नाही. हे फक्त मला आता मागच्या 10 दिवसांना ह्या आता काय इम्प्रूव्ह झालं ना हे दाखवण्यासाठी करतो मी. व्ह्यूजसाठी करतो नाही मी, ते पर्पज नाही माझा. कुठेतरी एका ठिकाणी व्हिडिओ स्टोअर झाले पाहिजे त्यासाठी, त्या ठिकाणी म्हणून. आणि मी तर बाईंग इथे मी सांगितलं होतं की इथून मार्केट बाईंग देणार आहे म्हणून. बाईंग साईडला एंट्री येतं, मार्केट आलं इथून बाईंग साईडला एंट्री देते 30 मिनिटं. हे पण होतं ना, हे पण स्टोर बी होतं आहे असं होतं ना. हां मग तसं झालं ठीक, नाही झालं ठीक. कारण त्यात वेळ देणं मग ते पण लय अवघड जातं. कशाला वेळ देते, जे आहे ते त्यांना ते पण प्रश्न नाही. पण अजून रोज अजून इम्प्रूव्ह होते, अजून इम्प्रूव्ह झालं नाही. यूट्यूबला लय खर्च येत नाही, 2 ते 3 हजार खर्च होतो. 5,000 3,000 गुगल ॲड. ह्याला गुगल ॲड नाही म्हणत, फेसबुक ॲड लावायचं. अमोल करत होतं की ते फेसबुक ॲड, 300 रुपये पर ॲड आहे. हे ओव्हरऑल व्ह्यू आहे ना BTCचा, तो बाईंग साईडचा आहे. इथे एंट्री आणि इथं पण मार्केट जायचं आहे. ओव्हरऑल व्ह्यू मोठ्या टाईम फ्रेममध्ये आहे, पण आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये इथून बाईंग केली आणि इथे एक्झिट करतोय आपण. हा मोठा व्ह्यू आहे. हा आता एवढा व्ह्यू म्हटलं परत इथं आलं तर आपण सेलिंगला बसणार, म्हणून छोट्या टाईम फ्रेममध्ये जाऊन तिथं एंट्री शोधायचं छोट्या मोठ्या. BTC गोल्ड काय करताय, गोल्ड टिपीट केला काय. तर गाईज गोल्डचा आपलं TP हिट झालेला आहे तुमच्या समोर आहे. $8 TP हिट. आता सध्या फक्त हे चालू आहे, BTC चालू आहे. BTC बी एसिड ट्रेल करतो पूर्ण झालं तर प्रॉफिटमध्येच पाहिजे बघा. BTC एसिड पण ट्रेल केला, आता काय